नमस्कार शिक्षक बंधू भगिनींनो. तर आज आपण अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण, साहचर्यवादी, ज्ञानात्मक आणि आधुनिक उपपत्ती ह्या उपपत्तीचा आपण स्टेप बाय स्टेप अभ्यास करू. तर बघा, अध्ययन उपपत्ती म्हणजे काय, तर अध्ययन का केले जाते, कसे केले जाते आणि मानसशास्त्रज्ञांनी अध्ययन पद्धतीविषयी निष्कर्ष काढले, ते पद्धतशीर रीतीने मांडले व स्पष्ट केले, यालाच काय म्हटलं जातं, तर अध्ययन उपपत्ती म्हणतात. तर साहचर्यवादी उपपत्ती पहिल्यांदा बघूया आपण. साहचर्यवादाचा उगम खरे पाहिले तर तत्वज्ञानात आहे. तर साहचर्यवादी उद्दीपक हे गाय आणि वासरू असतं. गाय असतं आणि प्रतिक्रिया असतं त्याचं वासरू. काळा म्हणलं का उद्दीपक झाला, गोरा हा प्रतिक्रिया झाला. याच्या संबंधावर विशेष भर दिला. तर साहचर्यवादी उपपत्ती बघा, एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडली. तिचं नाव आहे सहसंबंध उपपत्ती. त्याला संयोजनवादी उपपत्ती सुद्धा म्हटलं जातं. ते किती साली मांडली, तर 1874 ते 1949 मध्ये मांडली. एडवर्ड थॉर्नडाईक यांचा जन्म 1874 आणि मृत्यू 1949 आहे. संयोजनवादी उपपत्ती किंवा सहसंबंध उपपत्ती असं म्हटलं जातं. तर बघा, या सहसंबंध उपपत्तीमध्ये बघा, या अमेरिकन मानसशास्त्रज्ञाने अध्ययनविषयक उपपत्ती मांडण्याचा पहिला बहुमान मिळवला. तर काय आहे, तर अध्ययनविषयक पहिली उपपत्ती कुणाची आहे, सहसंबंध उपपत्ती किंवा संयोजनवादी उपपत्ती. आपली उपपत्ती त्यांनी थॉर्नडाईक यांनी ॲनिमल इंटेलिजन्स या ग्रंथात मांडली. तर हा MCQला प्रश्न विचारून झालेला आहे. तर थॉर्नडाईक यांनी सहसंबंध उपपत्ती कुठल्या ग्रंथात मांडली, तर ॲनिमल इंटेलिजन्स. आणि उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामध्ये साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजेच काय आहे, तर अध्ययन आहे. प्रयत्नातून प्रमादातून अध्ययन घडते. या पद्धतीत 4 टप्पे संभवतात. कुठले आहेत टप्पे, तर उद्दिष्ट किंवा हेतू स्पष्ट असतो. उद्दिष्टाच्या दिशेने काय होतात, शोधनात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते आणि चुकांचे प्रमाण कमी होऊन काय होतं, तर हेतू साध्य होतो. ही झाली काय आहे, 4 टप्पे आपल्या साहचर्यवादी उपपत्तीचे एडवर्ड थॉर्नडाईक यांनी मांडलेले आहे. तर थॉर्नडाईक यांनी कशावर प्रयोग केला, तर मांजरावर प्रयोग केला आणि त्यांनी त्यांच्यामध्ये उपपत्तीमध्ये 4 नियम मांडले आहेत. सज्जतेचा किंवा तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. तर बघा, आपण ही साहचर्यवादी उपपत्ती क कशी वापरू शकतो अध्यापन करताना, तर पाढे, प्रार्थना, स्पेलिंग पाठ करणे याच्यामध्ये पुनरावृत्तीचा नियम हा साहचर्यवादी उपपत्तीतला वापरला जातो बघा. तर बघा, परिस्थिती आणि प्रतिक्रिया यामधील संबंध जेव्हा सुख देणारा असतो, काय होतो, तेव्हा आपला परिस्थिती आणि प्रतिक्रिया यांच्यातील संबंध दृढ होतो आणि काय होतो, तो अनुभव आपल्याला चिरकाल टिकतो. म्हणजेच परिस्थिती आणि प्रतिक्रिया यातील संबंध दुःख देणारे असतील तर काय होतात, ते संबंध सुद्धा काय होतात, क्षीण होतात. चांगला असेल तर संबंध दृढ होणार आणि संबंध दुःख देणारा असेल तर काय होणार आहे, ते संबंध क्षीण होणार आहेत. असे हे थॉर्नडाईक यांच्या उपपत्तीतून आपल्याला स्पष्ट झालेलं आहे. तर आता आपण ही एडवर्ड थॉर्नडाईकची उपपत्ती पाहिली. पुढली उपपत्ती आपण पाहू नंतर. थँक्यू.